डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या देशाला जे संविधान दिलेलं आहे हा कुठेतरी फेक निगेटिव्ह पसरवण्याचं काम नेहमी विरोधक करत असतात. तेथील कार्यकर्त्यांना हे नसताना आज आम्ही तो कार्यक्रमही कॅन्सल केलेला आहे. हे आहेत भारतीय जनता पार्टीचे पिंपरी चिंचवडचे शहराध्यक्ष. महापरिनिर्वाण दिनी बाबासाहेबांना अभिवादन करायला आले. याच भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी बाबासाहेब जिवंत असताना त्यांचा पुतळा जाळला. 2014 पर्यंत या लोकांनी कधीही बाबासाहेबांची जयंती साजरी केली नाही, महापरिनिर्वाण दिन साजरा केला नाही. दर्शक हो, भाजप RSSची कूटनीती छुप्या मार्गाने सुरूच आहे. फक्त त्यांनी साधने बदलली, साध्य मात्र तेच आहे. पहा हे शत्रुघ्न काटे काय म्हणतात. जेव्हापासून 2014 पासून बीजेपीचं सरकार आलेलं आहे तेव्हापासून लोकांमध्ये अशी भावना निर्माण झालेली आहे की भारतीय संविधान धोक्यात आलेलं आहे. खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या देशाला जे संविधान दिलेलं आहे हा कुठेतरी फेक निगेटिव्ह पसरवण्याचं काम नेहमी विरोधक करत असतात. 2014 पासून या देशाचे कणखर पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या सरकारने खरं तर समाजापर्यंत संविधानाच्या माध्यमातून जे संविधानाने अधिकार दिलेले आहेत ते रुजवण्याचं काम खरं तर भारतीय जनता पार्टी सरकारच करत आहे. खरंच संविधान धोक्यात आलंय का? अशा कुठल्याच गोष्टी नाहीये. खरं तर हा संपूर्ण देश हा आपला संविधानावर चालतो. संविधानाच्या याच्यावरती आपण प्रत्येक जण समाजातला माणूस हा त्या पद्धतीने करतो. बीजेपीचेच खासदार जे आहेत ते म्हणाले होते की आम्ही संविधान बदलायला आलो. अशा कुठल्याही गोष्टी नाहीये. काहीतरी फेक निगेटिव्ह हा विरोधकांनी पसरवलेला आहे. आम्ही परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विचारण्यासारखं चालणारं आमचं सरकार आहे आणि त्याच विचारांनी आम्ही पुढे चाललेलो आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आता एक कल्पनानं झालेलं आहे. सामाजिक क्षेत्रात असू दे की राजकीय क्षेत्रात असू दे. आता लवकरच महानगरपालिकेच्या निवडणुका लागतात, त्याच्या अनुषंगाने तर आपण हे करत नाही. असं बिलकुल नाहीये. खरं तर एवढे मोठे माणसांचे विचार ते खूप महत्त्वाचे आहेत. अशा कुठल्याही गोष्टी निवडणुकीच्या अनुषंगाने बिलकुल होत नाहीये. समाज एकत्रित राहायला पाहिजे. समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत न्याय द्यायची भूमिका प्रत्येकाची असली पाहिजे. समाज माध्यमातून आम्ही प्रत्येक जण काम करतो आहोत. एक निवडणूक आली म्हणून या सगळ्या गोष्टी कोण करतं असं नाहीये. कारण त्यांचे विचार खूप मोठे आहेत. त्यांनी या देशाला जी मोठी देणगी दिलेली आहे संविधानाच्या माध्यमातून हीच खरोखर जगाच्या पाठीवरती खूप मोठी आहे. 90% जे आंबेडकरी लोक आहेत त्यांना असं का वाटतं की भारतीय जनता पार्टीच्या संविधानाच्या विरोधात आहे? असं बिलकुल नाहीये. असं कोण म्हणतं आम्हाला माहीत नाही. पण आज आपण पाहिलं की वर्षभरामध्ये प्रत्येक ठिकाणी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घरामध्ये छत्रपती शिवरायांचे विचार असतील. अशा प्रत्येक महापुरुषांचे विचार उजवण्यासाठी त्यांच्या विचारांच्या त्यांच्या पायावरती डोकं ठेवून खरं तर भारतीय जनता पार्टी ही समाजामध्ये जात असते. त्यांचे विचार घेऊनच समाजापुढे जात असतात आणि त्या उद्देशानेच खरं तर भारतीय जनता पार्टी काम करत असते. पण समाजामध्ये तुम्हाला मी सांगितलं ना, विरोधक आपली काहीतरी वेगळी भूमिका मांडत असतात. पण आम्ही या महापुरुषांच्या विचारांनीच पुढे जाणारी पार्टी भारतीय जनता पार्टी आहे. बरं, एकीकडे आंबेडकरी लोक बाबासाहेब आंबेडकरांचं महापरिनिर्वाण दिनाचं आणि तुम्ही मात्र एकीकडे लोकांची सेवा करता. ते तेथील कार्यकर्त्यांना हे नसताना आज आम्ही तो कार्यक्रमही कॅन्सल केलेला आहे. आपला चहा सांची चहा. संपर्क 9130061066 9923191916.